नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची रांगोळी बनवणार आहे. तर ती रांगोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघेही 5 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा, धागा कापायला कात्री आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आज मी तुम्हाला योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. छान रहा, मस्त रहा, आनंदात रहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आणि 6 मोती ओवून 6 मोत्यांचा मी इथे गोल तयार करून घेतलेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो. पहा, आता ह्या ठिकाणी आपल्याला रंगीत मोती वापरायचे आहे. आता मी ह्या ठिकाणी पिवळा कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरून ही रांगोळी बनवू शकतात आणि तुम्ही 6 नंबरच्या मोत्यातसुद्धा ही रांगोळी बनवू शकतात. हे पहा, आता मी 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे पिवळे, आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, इथे आपली ही एक पाकळी तयार झाली. आता आपण लगेच पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढूया. परत आता आपण धाग्यामध्ये 4-4 मोती ओवून घेऊया. आता हा गोल आपल्याला इथपर्यंत येईपर्यंत 4-4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल इथे ह्या ठिकाणी बनवायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, 4 मोती ओवून घेतले. ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, हे 2 मोती, 6 मोत्यांचा गोल करायचा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि परत 4 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि परत जी दुसरी पाकळी केली त्यातला हा एक मोती पिवळा आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई आपण परत बाहेर काढली. परत आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. ही अशा प्रकारची रांगोळी आज आपल्याला बनवायची आहे. पहा, आणि परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा आपल्या इथे 6 पाकळ्या बनणार आहे. आता परत आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे 4 मोती ओवून घेतले. परत मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण सुरुवातीला 5 मोती ओवले, नंतर 4 मोती ओवले. आता आपण हा एक पांढरा मोती गोलातला आणि इकडचा हा पिवळा मोती, इकडचा हा पिवळा मोती, अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. पहा, आता पहा, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, हे 3 मोती. 6 मोत्यांचा गोल करण्याकरता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. आणि परत आता ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये सुई आणायची. हे जे 3 मोती आहेत रंगीत त्याच्यात सुई बाहेर काढायची. आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, नंतर हा एक रंगीत मोती आणि हा एक रंगीत मोती, अशी ह्या 2 रंगीत मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि अलीकडचा हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. तो एक मोती, धागा काढलेला एक मोती. इथे आपला 6 मोत्यांचा एक गोल बनला. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे,
हा जो जवळचा मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ह्याच्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे आता आपल्याला काय करायचं पहा. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आपल्याला. हे 2 पांढरे मोती घेतले, एक पिवळा मोती घेतलेला आहे आणि एक परत पांढरा मोती आपण धाग्यात ओवून घेतला. म्हणजे हे 4 मोती, 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा आणि गोलातला हा मोती सुई काढलेला आणि गोलातला हा पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. इथे आपली ही एक पाकळी तयार झाली. म्हणजे समोरासमोर 2 रंगीत मोती आपले येतात. आता परत आपण हा एक सुई काढलेला आधीचा मोती, त्याच्या पुढचे 2 पिवळे मोती, अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 1 2 3 ते 3 पांढरे मोती इथे ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 3 पांढरे मोती मी याच्यात ओवून घेतलेले आहे आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता इथे परत आपल्याला एक पिवळा मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे, 1 पिवळा, 1 पांढरा, असे 4 मोती ओवून घ्यायचे. 2 पांढरे, 1 पिवळा, 1 पांढरा, असे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार. इथे अशी आपली डिझाईन तयार होते. असं तुम्ही इथपर्यंत करा. आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण पुढचं पाहू. हे पहा, ही एवढी माझी इथे रांगोळी झालेली आहे, डिझाईन इथे. आता मी काय करणार आहे, परत इथे 3 पांढरे मोती घेणार आहे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता हे 2 वरचे रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतला आणि आता परत हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई खाली काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर खालच्या दिशेने आता इथे पहा, ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्या गोलातला हा रंगीत मोती, ह्या गोलातला हा पांढरा, इथे 3 मोती आपले आहेत. आता आपल्याला इथे आपण 2 पांढरे, 1 पिवळा, 1 पांढरा असे मोती ओवून घेतले. आता आपण काय करणार आहे, इथे 1 पांढरा मोती घेऊ. पहा, हा 1 पांढरा मोती घेतला, परत हा 1 पिवळा मोती घेतला आणि परत 1 पांढरा मोती घेतला. असे 3 मोती घेतले आणि इकडचा हा जो गोलातला पांढरा मोती त्याच्यातनं सुई आपण बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला परत ह्या मोत्यांच्यामध्ये सुई आणायची. ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई आणायची. हे पांढरे मोती ह्याच्यातनं सुई मी खाली काढून घेतली. पहा, आता इथे आपल्याला 6 मोत्यांचे इथे 2 गोल करायचे आहे. आता मी धाग्यामध्ये परत 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. पहा, आणि हा जो अलीकडचा मोती आहे, हे 3 मोती या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा अलीकडचा मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत हा सुई काढलेला 1 मोती, त्याच्याजवळचा 1 मोती, त्याच्याजवळचा 1 मोती, अशा 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे परत 3 मोती आहेत. तिथे 3 मोतीहून 6 मोत्यांचा गोल आपण परत करू. हे पहा, हे 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढली. परत आता हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि हा जो एक पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. आपण जशी इथे ही पद्धत केली, 2 मोती पांढरे, 1 पिवळा,
एक पांढरा. तशीच प्रोसिजर इथे आपल्याला करायची आहे पूर्ण असा गोल षटकोन होईपर्यंत. आता पहा, आता मी परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घेणार आहे, एक पिवळा मोती घेणार आहे आणि एक पांढरा मोती. हे पहा, मी आता प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ते तुम्हाला सांगते आहे. तुम्हाला समजले की नाही मला कॉमेंटद्वारे करा. आता हा गोल आहे, ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, आता परत आपल्याला ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत इथे आता आपल्याला पांढऱ्या मोत्यांचे 2 6 मोत्यांचे गोल करायचे आहे. त्याच्याकरता परत आपण आता धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत आता आपण ही अशी सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपल्याला अशीच पद्धत इथपर्यंत करायची. परत हे इथे 3 मोती, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, 3 मोती 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. परत ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, इथे 2 पांढरे, एक पिवळा आणि एक पांढरा, अशी ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता तुमच्या लक्षात आलंच असेल. हे पहा, हे अशीपर्यंत आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता मी पुढचा भाग दाखवते. इथे परत आता आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले पांढरे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हे 2 पांढरे मोती आणि हा पिवळा मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. मगाशी आपण कसं एक पांढरा, एक पिवळा, एक पांढरा मोती ओला वरच्या भागामध्ये, तसंच आता इथे आपल्याला करायचं आहे. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली तर हा एक मोती, हा रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती. इथे हे 2 मोती, इथे आपले 3 मोती आहेत. पहा, प्रत्येक ठिकाणी. तर आता इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. हे पहा, हे 3 मोती ओले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली. पहा, इथे आपली ही दुसरी स्टेप झाली, तिसरी स्टेप झाली. पहा, आणि आता आपल्याला चौथी स्टेप बनवायची आहे. चौथ्या स्टेप करता आता मी काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पिवळ्या. आता आपल्या इथे खाली पांढरे 6 मोती आहेत. पहा, 2, 2, 4 आणि 2, 6. आपल्याला ह्या मोत्यांमध्ये सुई आणून इथे आता एक 6 मोत्यांचा गोल करायचा. त्याच्याकरता आता आपण हा एक मोती पांढरा, हा एक मोती पांढरा आणि मध्ये जे 2 पांढरे मोती आहेत त्याच्यात सुई आपल्याला आणायची आहे. तर हे 2 मोती सोडायचे, हे 2 मोती सोडायचे, हे 2 मोती, हे 4 मोती सोडून द्यायचे आणि हे जे मधले 2 पांढरे मोती आहे ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपण 4 पांढरे मोती घेऊ. हे 4 पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली अलीकडचा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, हा इथे एक गोल तयार झाला आपला. आता आपण परत ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत एक 5वी स्टेप बनवायची. ते पहा, आता मी ह्याच्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घेते पिवळे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. आता आपण हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. गोलात, पांढऱ्या गोलातला मधला पांढरा मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ.
तुम्ही ही रांगोळी करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे ही आपली चौकट डिझाईन तयार झाली. ही अशी चौकट डिझाईन तयार झाली पहा. आता आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार. त्याच्याकरता मी आता हे 3 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढते. आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता हा एक रंगीत मोती आणि 3 रंगीत मोती अशी इथे आपल्याला परत एक चौकट डिझाईन बनवायची आहे. ही अशी चौकट डिझाईन बनवली. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत आता आपल्याला पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमध्ये सुई आणायची. 1 2 3 4 5 6. हे मधले 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला आणायची. आता आपल्याला ही डिझाईन शेवटपर्यंत करायची आहे. आपली रांगोळी इथे होत आलेली आहे. पहा मित्रमैत्रिणींनो, आता परत मी धाग्यामध्ये 4 पांढरे मोती येऊन 6 मोत्यांचा गोल या ठिकाणी बनवतो. हे पहा, 4 पांढरे मोती धाग्यामध्ये आपण ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. अलीकडचा हा जो मोती हा आणि धागा काढलेला हा मोती अशी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हासा धागा ओढून घेतला पहा. आणि आता आपल्याला ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची आहे. तर मी आता हा पांढरा मोती, हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आणि आता इथे आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले पहा. आणि हा जो पांढरा मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली पहा. धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. आणि आता पुढचा हा जो पिवळा मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे आपण परत 3 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. आणि पुढचे हे जे पांढरे 6 मोती आहे त्याच्यातल्या मधल्या 2 मोत्यांमध्ये सुई आपण परत बाहेर काढून घेऊ. हे पहा, हे 2 मोती पांढरे ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. हे 2 मोती सोडायचे, हे 2 मोती सोडायचे. हे जे मधले 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपण परत 4 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. सुई काढलेला हा मोती आणि अलीकडचा मोती अशा 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली पहा. आणि आता परत आपल्याला मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तर हे 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढली पहा. आणि हा एक मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची पहा. मी आता तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई दाखवते आहे पहा. आता इथे परत आपण 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. अशी आपली इथे ही रांगोळी तयार होत आली आहे पहा. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढण्याकरता हे पांढरे मोती गोलातले ह्याच्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे पहा. ही अशी सुई फिरवून घेतली, धागा ओढून घेतला. परत हे
2 पांढरे मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती. आता इथे आपल्याला 3 मोती होऊन 4 मोत्यांची रंगीत चौकट बनवायची आहे. आता इथे मी परत 3 रंगीत मोती होऊन घेणार आहे. हे 3 रंगीत मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि आता परत आपण हे पुढचे 2 पांढरे मोती, त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, असे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे. 6 मोत्यांचा गोल इथे आपल्याला बनवायचा आहे. हे 4 पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि आता आपल्याला परत ह्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची आहे. त्याच्याकरता हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हा पांढरा मोती. आता इथे आपल्याला परत 3 रंगीत मोती होऊन घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. समोरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढली. इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली. आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यात सुई बाहेर काढण्याकरता ह्या 3ही पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि हा एक रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत 3 रंगीत मोती होऊन घ्यायचे आहे आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यांमध्ये सुई बाहेर काढण्याकरता हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि परत हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे आपण परत 4 पांढरे मोती ओवून घेऊ आणि 6 मोत्यांचा इथे आपण हा एक गोल बनवणार आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढण्याकरता परत हे 2 पांढरे मोती त्याच गोलातले त्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे पहा आणि परत आता आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. ही अशी सुई मी ह्या मोत्यातनं बाहेर काढून घेतली. फक्त मोत्यांकडे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, कारण आहे ना एखादा गोल परत सुटून गेला तर आपल्याला परत ती डिझाईन करायला वेळ लागतो. हे पहा, ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. मधला पांढरा मोती लक्षात ठेवायचा गोलातला. आता इथे आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे ह्या ठिकाणी. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे गोलातला. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यात सुई आणायची आहे. त्याच्याकरता हा एक पांढरा मोती, हा एक पांढरा मोती, अशी ह्या 3ही मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला एक शेवटचा 6वा गोल करायचा आहे आणि मग आपली रांगोळी होत आलेली. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपण परत 3 रंगीत मोती ओवून घेऊ.
हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून सुई काढली तोच मोती. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आता हे 2 पांढरे मोती, नंतर हे 2 पांढरे मोती, असे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे परत आपण 4 पांढरे मोती ओवून 6 मोत्यांचा एक शेवटचा गोल ह्या ठिकाणी बनवणार आहे पहा. हे 4 मोती ओवून घेतले. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची अलीकडचा आणि त्या धागा काढला तो एक मोती, अशी सुई बाहेर काढली पहा. आणि परत आता आपण हा पांढरा मोती, त्याच्याजवळचा हा पांढरा मोती, असे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली मधला मोती धरून. आणि आता इथे परत आपल्याला 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे पहा. आपली ही डिझाईन इथे तयार होत आलेली आहे. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत त्याच दिशेने अशी बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यात सुई आणायची आहे. त्याच्याकरता हे 2 पांढरे मोती गोलातले अशी सुई मी फिरवून घेतली पहा. परत हे 3 पांढरे मोती, हे 3 पांढरे मोती आणि हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपण 3 मोती धाग्यामध्ये रंगीत ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, मी इथे गाठ पाडून घेते आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. अशा प्रकारे आपली ही रांगोळी इथे तयार झालेली आहे. हे पहा, अशी सुंदर अशी रांगोळी आपली ह्या ठिकाणी झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. पहा किती सुंदर अशी रांगोळी आपली ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे पहा, मोत्या फुलांची रांगोळी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.